रिक्षामध्ये नाही, आम्हाला जागा म्हणून बसले पाठीमाग. तर काय आपली गाडी झाली ती पंक्चर. तर मित्रांनो आता काढत होतो आपण इथून. तर काय शोधू तुम्हाला दाखवतो कोणत्या जागेवरून निघतंय पाणी. हॅलो गाइस, तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आज आपण चाललो आहे आपल्या आत्तीला सोडवायला त्यांच्या गावाला, म्हणजे त्यांच्या घरी. तर मित्रांनो म्हणजे आज आत्ती खूप दिवसापासून इथं होती. मग आत्तीला पण इथं येऊन होतो तो बोर, कारण की तिकडं आहे त्यांची घर बीर. तर मग तिकडे त्यांना कामं पण करायला लागतात. मामा एक तर तिकडं काय करणार, मामा नव्हते आले. तिकडं आहे ना गुरं पण आहे, गाया बी आहे. तर मामाला तिकडे सांभाळ ठेवलेलं. आणि मित्रांनो आज आपण चाललोय आपल्या आत्तीला सोडवायला बारामतीला. बारामतीच्या अलीकडे एक वासुंदे म्हणून गाव आहे. तर मित्रांनो तिथंच आपण चाललोय. मित्रांनो तिथं असलं मोठं मोठं घाट भेट ना. मित्रांनो मला तर खूपच चांगलं वाटतं तिकडे, कारण की माझं स्वतःचं एक चांगलं तिथे एक वासरू आहे. म्हणजे बारीक कालवड पण असतात. तर आपल्या गायने दिलंय आता बारीक पिल्लू, कारण की ते पिल्लू एकदम चॉकलेटी आणि व्हाईट कलरचे. मला खूप छान वाटलं. आत्तीने मला लगेच सांगितलं आल्या. तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला सर्वांना तिकडे गेल्यावर. आत्तीला पण सोडवायचंय. आता तुमच्या सर्व माझ्याकडून आणि गाईस रिक्षामध्ये नाही, आम्हाला जागा म्हणून बसले पाठीमाग. आणि असलं घाण इथं आपला धूम बारिश चालू आहे. तिला सोडवे चाललो आणि इथं बसत आहे. मला गचके डोकं विको पण भेटू शकता. तुम्ही असं कधी प्रवास नका करू, कारण की आमची रिक्षा खतरू गेली. तर काय आता एवढं जण बसल्यात रिक्षामध्ये आणि आम्हाला सर्वांना लागली आहे भूक. आणि इथं झाली आमची चूक, कारण की आम्ही लोक आलो पुण्यात आणि इथं पाऊस झालाय सुरू. आणि मित्रांनो पाऊस असा भरा नुसता पडतोय ना, त्याच्यामध्ये आम्हाला थोडीशी बाहेर पण निघायला आणि नीट थांबायचं नाही ना. अर्धी तर दुकानं बंदच आहे आणि डोक्याला यायला लागते रेलिंग, कारण की मी टेकून बसलोय. आणि हे सगळे बघू शकतात बसल्या रिक्षात आरामशीर. त्यांना काय टेन्शन नाही. गाडी आम्हाला इथं बघा पत्रा आहे, असला घाण गरम झालाय ना, कारण की आपण गाडी चालवते तर पत्रा खालचा गरम होते. तरी चला आपल्याला आत्तीकडे जायचंय, मजा करायची आहे. तिकडं पाऊस पण खूप आहे. तर काय आता जस्ट आपण वडापाव खाऊन निघलो आहे आपल्या घरच्या दिशेने. मित्रांनो हे बघू शकता वडापाव घेतलेला. आणि मित्रांनो भजी तर एवढे भंगार होते आणि वडापाव पण एवढा भंगार होता. आणि त्या वडापावमध्ये आलं जास्त होतं, परत पुदिना जास्त होता. आणि भजी नसतात का, भजी नुसतं पापडागत लागत होती. म्हणून आय हेट भजी. तेवढाच खाल्ले थोडेसे. आणि मित्रांनो इथं पाऊस पण थोडा कमीच आहे, बघू शकतात इथं पाऊस नाही म्हणून. तर गाईस आता आपण आलो आहे लोणीला. मित्रांनो अर्ध्या रस्त्यातच आहे आता आपण. आणि लवकरच आईच्या गावात पोलीस चेकिंग आपण व्हिडिओ बंद करणार ना. तुम्हाला अजून आम्हाला हरणं पण दाखवायचे आहेत. आमच्या गावापाशी म्हणजे आमचे वरती माल नसतं का, माल म्हणतात आमच्या ह्याच्यामध्ये. तुमच्यात काय म्हणतात नक्की सांगा कमेंटमध्ये. तिथं खूप सारे हरणं पण आहे, तिथं खूप सारे हरणं आहे, सशी आहे, ते पण तुम्हाला दाखवतो.
पोलिस नव्हते आणि त्या पंचायतमधून आता आपण बाहेर निघलोय आणि आता आपण चाललो आहे आपल्या घरी. आणि मित्रांनो मला खूप छान वाटत आहे कारण की तिकडे आपले म्हणजे गाय आहे हे सगळं पण आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक एवढा भारी सीन दाखवणार ना. एक घाट आहे, तो घाट असला भारी आहे ना आणि त्या साखर फॅक्टरी बने वास्त घाण येतोय पण तरी सहन करायला लागेल तुमच्यासाठी. काही टेन्शन नाही, चला जाऊया. तर गाईस आता आपल्या टायराची गेली हवा, टायराची हवा गेली. तर गाईस आपली गाडी झाली ती पंक्चर. तर मित्रांनो आता काढत होतो आपण इथून. तर गाईस आता तुम्हाला दाखवतो कोणत्या जागेवरून निघतंय पाणी. आता बनवत आहे पंक्चर आपली कारण की टायर जो आहे ना टायरातून हवा जाते घरी. आणि मित्रांनो लवकरच घरी जाऊ आपण. घरी जाऊन मस्त आपण काहीतरी बनवू खायला आपल्याला आणि जेव बिऊ आणि मस्त हार्नस असे सगळं बघायचं. फर्स्ट स्टॉप करू आपण आपला आरसा. मित्रांनो तुम्हाला सर्वांना भेटतो नंतर. आत्तासाठी तुमच्या सर्वांना माझ्याकडून गाईस आता आपण आत्तीच्या गावाला पोहोचलो आहे आणि बघू शकता तुम्हाला इथं बॅनर पण दाखवतो आणि गावाचं नाव काय ते पण दाखवतो. हो का, हे गावाचं नाव आहे आणि हे आत्तीचं गाव आहे. तर हॅलो गाईस, फायनली आपण आलो होतो आपल्या आत्तीच्या घरी. मित्रांनो रस्त्यामध्ये खूप आदळली आमची गाडी कारण की मित्रांनो इथं खूप खड्डे, इथं पाऊस पण खूप झाला आणि पावसामुळे इथलं झाडं पण तुटल्यात म्हणून मला खूप बुरं वाटते कारण की हे झाड खूप चांगलं होतं. घराच्या वरती कधी पण ऊन पडलं तर त्याला सावली द्यायचं. आणि आपल्या गायला नवीन वासरू पण झाला आहे, बघू शकता ते गोट्यात बांधला आहे. तुम्हाला दाखवून आणतो त्याला कसं दिसतंय ते. हो तुझाच व्हिडिओ बनवायला बघ इकडे. सेल्फी दे, चीज कर. हा चीज कर कर. आणि मामांनी लावलाय नवीन जुगाड, ते बघू शकतात. वरतून खाली बॉटल लटकावली आहे कारण की जेव्हा पण त्याला दूध प्यायचं असेल त्यात दूध पण आहे. आणि मित्रांनो आत्तीच्या इथे येऊन मला वाटत आहे खूप छान कारण की आत्ती ना इथं ना खूप छान वाटतं कारण की गावाकडचं वातावरण असतं आणि इथं कोंबड्या असतात, अंडी खायला भेटतात. तर काय तुम्हाला सर्वांना दाखवतो आत्तीचं आतून घर. आता आत्ती झाडात आहे वाटतं आहे, बघू शकतात. 50% तर कव्हर झालाय, आता 40% अजून राहिलाय. गेल्यात मामांसोबत तिकडे वरती घास चरायला जातात. ते सकाळी जातात संध्याकाळीच येतात. मग आता थोड्या वेळाने गाया आल्या की मग आपलं फेवरेट वासरू दाखवणार तुम्हाला कारण की ते मी लय टायमापासून बघतोय आणि ते इथंच असतं. तर मित्रांनो भेटतो तुम्हाला सर्वांना गाया आल्याच्या नंतर. आतासाठी तुमच्या सर्वांना माझ्याकडून. तर हॅलो गाईस, तुम्ही सर्वांना दाखवतो आमचं शेत. त्या शेतामध्ये आम्ही मक्याची पण खेती केली आहे, परत बाजरीची पण केली आहे, बघू शकतात. ही मक्याची खेती आहे अख्खी. एवढं माहिती नाही तरी मी कधी पण इकडे आलो ना तर बघत राहतो कारण मला चांगलं पण वाटतं तेवढंच. इकडं आलो की छान वाटतं. हे बघू शकतात. दाजी ह्याला लावू का, मारतं का? तर गाईस ह्याला लावूया फक्त उन्हात. ये रे लांबूया ये. गाईस किती चांगले आहे बघा. तर गाईस आता आम्ही लोक तोडाय चाललोय. दाजी काय तोडाय चाललोय रे? मक्का तोडाय चाललोय. मक्का तोडून येणार आपण. दुसऱ्यांना जळून टाकायचं. मक्का
मित्रांनो मका तोडायला आलोय आता आपण. बघू शकतात आजपर्यंत तू तोडली हा. आता अजून तोडूया. हे बघा गप्पा 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 निघती. हे बघू शकता छोटे कणस. एक ना बडे मर्द वाली बात. बघू शकतात. जर तुम्हाला पाहिजे नसेल तर ईमेल करा. काय झालं? हे बघा जर तुम्हाला पाहिजे नसेल तर जीमेल ईमेल काय पण करा. ह्या नंबरवरती 9518946382 ह्या नंबरवरती नक्कीच मागून घ्या. कारण की आमच्या आत्तीचं शेत आहे आणि कारण की हे शेतकरी लोकांची दिवस रात्र पसीना एक करून एवढं सगळं ते लोक जमा करतात. म्हणून 1 लाख शेतकरी लोकांसाठी प्लीज 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 माझ्याकडून प्लीज मी तुम्हा सर्वांना एवढंच सांगतो. शेतकरी लाईफ एवढी कठीण असते ना जे की कोणच नाही करू शकत. मित्रांनो आज मी गावाला आलोय. माझे दाजी ते लोक आहे ना दिवसभर काम करत राहतात म्हणून ते उन्हामुळे थोडेफार काळे पण होतात. मित्रांनो त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे आता पुढच्या वेळेस आलो ना तर आपण एक आपल्या इथे क्रीम भेटती ती पण आणन. तर काय तुम्हाला आपल्या गाया पण दाखवतो. हे बघू शकतात तिथे एक गावरान गाई आहे. थांबा कॅमेरा बसू द्या. तिथे एक गावरान गाई आहे. तिथं घरच्या गाईचं पिल्लू आहे. तिथं त्या गावरान गाईचं पिल्लू आहे आणि ते बघू शकतात तिथे एक बारीक पिल्लू फिरते. हे बघा आणि आतून पण तुम्हाला सर्वांना दाखवतो आतून गाया कशा आहे आतल्या. या चलो. हे बघू शकतात इथं अख्ख्या गाय. ए चीज कर रे. ही हस हस. अरे हस ना तू हस रे. तर गाइस तुम्ही सर्वांनी बघितलं असेल आपल्या गाया आणि आता तुम्ही सर्वांना दाखवतो आमच्या कोंबड्या ज्या की गायब झाल्यात. कोंबड्या म्हणजे आहे कोंबड्या आपल्याकडे पण ते चरत असताना आता इथं म्हणून आता सध्या तर तुम्हाला आम्ही लोक नाही दाखवू शकत. आणि मित्रांनो भेटतो तुम्हाला सर्वांना आता थोड्या वेळाने. आज तुमच्या सर्वांना माझ्याकडून